तर मग आज आम्ही निघालो होतो चोपड्याहून करमाळला किंजूच्या मामाच्या गावाला. कारण तिथं होता कानबाई मातेचा थाटचा कार्यक्रम. मग काय जाता जाता किंशूला आली होती झोप. मग मस्त झोपून गेला. संध्याकाळ झाली होती. सूर्यदादा पण आमच्यासोबत येत होते. किंशू आता उठला होता. वाट बघत होता गाव येण्याची. मग काय गाव आले. आम्ही गावात पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो कानबाई मातेला घ्यायला. मस्त मिरवणूक होती. डीजे पण सोबत होता. मग काय आम्ही त्या घरी पोचलो. पूजा वगैरे झाली. पुन्हा यायला निघालो कानबाई माता घेऊन. मग मिरवणूक सुरू झाली. मस्त डीजे तालावर नाचायला सुरुवात झाली. मग आम्ही घराजवळ पोचलो. कानबाई माता आली घराजवळ. सर्वांनी पूजा केली. आम्ही पण पूजा केली. सर्वांची पूजा झाली. मग नंतर आम्ही निघालो घागर भरायला. नंतर मंदिरावर पूजा झाली. मग काय डीजे झाला. सर्व महिला मंडळांनी फुगडी खेळली. मस्त एन्जॉय केला. मग काय आमच्या किंशूला पण आला होता जोर. मस्त नाचला. फुल एन्जॉय केला. मग आम्ही पण नाचलो आमच्या फॅमिलीसोबत. मस्त एन्जॉय केला. मग आम्ही तिथून निघालो. घरी आलो. देवी मातेची आरती झाली. त्यानंतर आम्ही कानबाई माताची पूजा केली. दर्शन घेतले. रात्री भजन सुरू झाले. अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला.